जेव्हा आपल्याला काही हवं असतं, समजा आपल्याला नवीन गाडी हवी आहे, नवीन घर हवं आहे, एखादी नवीन गोष्ट आपल्याला पाहिजे, ती गोष्ट भेटल्यानंतर त्या गोष्टीचा आनंद हा थोडे दिवस राहतो आणि थोड्या दिवसानंतर तो आनंद निघून जातो. आणि हे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल लागू होतं की एखादी गोष्ट घेतली तर त्या गोष्टीचा आनंद हा फार काळ राहत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की मेडिटेशन करणारे जेवढे स्टुडंट्स आहेत त्यांच्यावरती जेव्हा स्टडी झाला तेव्हा असं पाहण्यात आलं की ध्यान ही एकमेव अशी प्रॅक्टिस आहे की जी करत गेल्याने आनंद वाढत जातो, कमी होत नाही. मेडिटेशन करणारी व्यक्ती ही नेहमी आनंदात असते आणि त्याचा आनंद दिवसेंदिवस वाढत जातो. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला टेम्पररी हॅपीनेसवर डिपेंड राहायचं आहे की तुम्ही ध्यान करून, मेडिटेशन करून एक परमनंट आनंद तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्माण करायचा आहे, हे तुम्ही डिसाईड करा.